शक्तीपीठ महामार्गासाठी संवादातून सहमतीचं पाऊल उचललं जाणार असून कोणावरही अन्याय होणार नाही अशी ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली। विकासाला चालना देणाऱ्या या प्रकल्पामुळे दळणवळण, रोजगार, औद्योगिक व पर्यटन वाढीला गती मिळणार असून अनेक शेतकऱ्यांनी भूसंपादनासाठी सहमतीही दिल्याचं त्यांनी स्पष्ट केले। विरोधकांनी राजकारण न करता विकासाला प्राधान्य द्यावं असंही ते म्हणाले। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।